Hello everyone. Today we are going to discuss about the last part of our unit number 2. We already discussed about the phenol. We already discussed about the aromatic amines, and today we are going to discuss about the aromatic acid. Okay, so hence आपला जो आजचा युनिट नंबर 2 आहे तो कंप्लीट होणार आहे. आता ॲसिड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादा कंपाऊंड जिथे COOH ग्रुप जर अटॅच असला तर त्याला आपण ॲसिड म्हणतो. बट हा ॲरोमॅटिक ॲसिड काय आहे, त्याचा कन्सेप्ट काय आहे, त्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ॲसिडिटी ऑफ अवर ॲरोमॅटिक ॲसिड. बिकॉज सिलेबसमध्ये हे जे काही 3 पॉईंट्स आपण बघितले होते, प्रत्येकाची ॲसिडिटी बेसिसिटीवरती आपण डिस्कस केला आहे. लाईकवाईज आज आपल्याला जो आपला ॲरोमॅटिक ॲसिड आहे त्याबद्दल, त्याच्या ॲसिडिटीबद्दल डिस्कस करायचं आहे. ओके, सो हा जो आपला ॲरोमॅटिक ॲसिड आहे नेमकी याची ॲसिडिटी कशी आहे, हा स्ट्रॉंगर ॲसिड आहे की विकर ॲसिड आहे, नेमका याच्या ॲसिडिटीचा स्टॅबिलिटीबद्दल काय नेमकं रिलेशन असतो ते आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स ऑन ॲसिडिटी. म्हणजेच आपले जे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स आहे आणि डोनेटिंग ग्रुप्स आहे याच्या ॲसिडिटीवरती नेमका काय इफेक्ट होतो ते आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज द रिॲक्शन ऑफ अवर ॲसिड, दॅट इज ॲरोमॅटिक ॲसिड ऑर वी कॅन से बेन्झोइक ॲसिड. काय होतं की आता मुलांना रिॲक्शन्सची एवढी सवय नाही. आता नेमके तुम्ही सेकंड इयरमध्ये एंटर झालेले स्टुडंट्स आहात आणि काही असे मुलं आहेत ज्यांना केमिस्ट्री आवडतं, बट काही असे स्टुडंट्स असतात ज्यांना केमिस्ट्री हे अवघड जातं. आणि अशा केसमध्ये काय होतं, हे जे काही रिॲक्शन्स आहे, रिॲक्शन्समुळं मुलांना जे काही ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणा किंवा मेडिसिनल केमिस्ट्री म्हणा हे खूप हार्ड वाटते. म्हणून मी थोडं तुम्हाला इझी करण्याचा प्रयत्न करते, कारण आपला फार्मसीचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की मुलांना जे काही केमिस्ट्री किंवा फार्मसीबद्दल जी काही भीती आहे ती भीती कमी करायचं. सो मी इथे एक छान शॉर्ट असे नोट्स प्रिपेअर केले आहे. म्हणजे एकाच रिॲक्शन थ्रू तुम्ही तुमचे जे काही 5ही रिॲक्शन आहे आपल्या ॲरोमॅटिक ॲसिडचे, दॅट इज बेन्झोइक ॲसिडचे, तुम्ही मेमराइज करू शकतात. ओके, सो याची ट्रिकसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही याला मेमराईज करणार. आणि ऑब्व्हियसली इंडिव्हिज्युअलीसुद्धा आपण ह्या रिॲक्शन्स बघणार आहोत की ह्या ज्या रिॲक्शन्स आहे नेमक्या कशाप्रकारे त्यांचं मेकॅनिझम शो करतात, कशाप्रकारे ते शिफ्टिंग होतं, कुठं कसा बॉन्ड शिफ्ट होतो, कुठं काय ॲड करतात. ओके, सो भरपूर अशा गोष्टी आज आपल्याला बघायचं आहे. लेक्चर हे शॉर्ट असणार आहे कारण टॉपिकसुद्धा आपला शॉर्ट आहे आणि अगदी इंटरेस्टिंग असं लेक्चर आहे, तुम्हाला बोर होणार नाही. फक्त काय आहे की मेंटली प्रिपेअर व्हायचं आहे आपल्याला की आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही हार्ड वाटत नाही. ओके, आणि त्या जर मेंटॅलिटीनं तुम्ही जर स्टडी करणार तर आय प्रॉमिस यू की तुम्हाला हा पेपर कुठल्याही प्रकारचा अवघड वाटणार नाही आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला छान मार्क्स मिळणार. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स स्टार्ट टू अवर लेक्चर. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो फार्मसीला आणि स्पेशली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. सो गाईज, आज आपल्याला बघायचं आहे ॲरोमॅटिक ॲसिड. आता ॲसिड आपल्याला माहिती आहे की हा जो आपला फंक्शनल ग्रुप आहे दॅट इज COOH किंवा आपण याला लिहिताना C+O आणि OH, हा जो कंपाऊंड आहे आपला दॅट इज कीटोन आणि अल्कोहोल. हा कीटोन आहे आणि हा अल्कोहोल आहे. जेव्हा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होतं तेव्हा काय होतं, हा ॲसिड फॉर्म होतं. ठीक आहे, आतापर्यंत जे काही कंपाऊंड्स बघितले त्याच्यामध्ये काय होतं की हा जो आपला CH2 वाली चेन जी होती ज्याला आपण ॲलिफॅटिक चेन म्हणतो. ठीक आहे, ही ॲलिफॅटिक चेन जर एखाद्या COOH कंपाऊंडला किंवा ॲसिडला अटॅच्ड असली तर त्याला आपण ॲलिफॅटिक ॲसिड म्हणतो. ओके, बट असा एखादा कंपाऊंड किंवा अशी एखादी आपली बेन्झीन रिंग जी COOH हा फंक्शनल ग्रुपला जर अटॅच असणार तर त्याला आपण ॲरोमॅटिक ॲसिड म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच ॲलिफॅटिक ॲसिड म्हणजे काय, ॲलिफॅटिक चेन म्हणजे काय, एक स्ट्रेट चेन, आणि ॲरोमॅटिक म्हणजेच काय तर अशी एक सायक्लिक चेन ज्याला आपला COOH दॅट इज आपला जो काही ॲसिडिक फंक्शनल ग्रुप आहे तो अटॅच झाला. याला आपण डिफाईन कसं करणार, तर आपल्याला माहिती आहे आपण फिनॉल किंवा बेन्झीनबद्दल डिस्कस करत आहोत. फिनॉलबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. फिनॉलमध्ये काय होतं की आपला जो बेन्झीन आहे, बेन्झीनचं स्ट्रक्चर आपण फर्स्ट युनिटमध्ये डिस्कस केलं आहे. ह्या बेन्झीनच्या स्ट्रक्चरमध्ये
हा जो कार्बन आहे म्हणजे 6 कार्बनमध्ये 6 हायड्रोजन असतात. सो यामधला जर एखादा हायड्रोजन COOH ह्या ग्रुपने जर रिप्लेस केला तर काय होतं, एक ॲसिड फॉर्म होतं विच इज अ ॲरोमॅटिक इन नेचर. ओके, आपण त्याला काय म्हणतो, त्याला बेन्झोइक ॲसिड म्हणतो. ओके, सो मग याला डिफाईन कसं करणार, व्हेन एनी कार्बोक्सिलिक ॲसिड रिप्लेस वन हायड्रोजन ॲटम इन बेन्झीन रिंग इट लीड टू द फॉर्मेशन ऑफ अवर ॲरोमॅटिक ॲसिड. ओके, मग असे ॲरोमॅटिक ॲसिड कुठले कुठले आहे, तर सॅलिसिलिक ॲसिड आहे. सॅलिसिलिक ॲसिडच्या जो काही स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरमध्ये बेन्झिन रिंगला एक अल्कोहोल आहे आणि एक ॲसिड अटॅच्ड आहे. सेम केस अँथ्रानिलिक ॲसिड आहे. याच्यामध्ये काय आहे, जो सॅलिसिलिक ॲसिडमध्ये जो OH आहे, OHला रिप्लेस केला आहे NH2ला. बाकी COH हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो सेम आहे. ओके, सो दीज आर एक्झाम्पल ऑफ अवर ॲरोमॅटिक ॲसिड. हा जो काही ॲरोमॅटिक ॲसिड आहे हा कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंगर असतो. कोणाच्या कम्पॅरेटिव्हमध्ये, तर जे काही ॲलिफॅटिक ॲसिड आहे म्हणजे स्ट्रेट चेनवाले जे ॲसिड आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये हा जो आपला ॲरोमॅटिक ॲसिड आहे तो स्ट्रॉंगर असतो. ओके, सो ॲरोमॅटिक ॲसिड आपल्याला क्लिअर आहे. ठीक आहे, बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला जर आपला डायरेक्ट COOH अटॅच असला त्याला तर आपण ॲरोमॅटिक ॲसिड म्हणतो. बट असे काही कंपाऊंड आहे ज्या कंपाऊंडमध्ये आपला जो काही COOH आहे तो अटॅच झाला आहे विथ द हेल्प ऑफ दिस CH2 चेन. म्हणजे असा एखादा कंपाऊंड ज्याच्यामध्ये एक CH2 किंवा 2 CH2 अटॅच झाला आहे आणि आफ्टर दॅट दिस ॲसिडिक फंक्शनल ग्रुप इज अटॅच टू दिस रिंग. ओके, म्हणजे डायरेक्टली अटॅच न होता इथे एखादी चेन प्रेझेंट आहे, तर अशा वेळेस आपण त्या जो काही कंपाऊंड आहे साईड चेन ॲरोमॅटिक ॲसिड म्हणतो. इथे बघा, फिनिल ॲसिटिक ॲसिड आहे, याच्यामध्ये एक CH2 अटॅच्ड आहे बिटवीन COOH दॅट इज ॲसिडिक फंक्शनल ग्रुप अँड बेन्झीन. मग अशा वेळेस त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार, साईड चेन ॲरोमॅटिक ॲसिड. ओके, सो हा एखादा कन्सेप्ट जर तुम्हाला GPAT पॉईंट ऑफ व्ह्यू विचारला किंवा MCQमध्ये विचारला तर कन्फ्यूज व्हायचं नाही. हा सुद्धा हा आपला ॲरोमॅटिक ॲसिड आहे, बट आपण त्याला कुठल्या नावाने ओळखतो, तर साईड चेन ॲरोमॅटिक ॲसिड नावाने. ओके, एक्झाम्पल इज फिनिल ॲसिटिक ॲसिड. आता ॲसिड कंपाऊंड आपल्याला क्लिअर झाला. आता हा जो कंपाऊंड आहे दॅट इज ॲरोमॅटिक ॲसिड, याची ॲसिडिटी काय आहे, कशा प्रकारे आहे, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, कारण स्पेशल तर नाही विचारणार, बट एखाद्या क्वेश्चनच्या ॲडिशनमध्ये किंवा कंबाईनली किंवा पार्टनरशिपमध्ये हा क्वेश्चन विचारू शकतो की व्हॉट इज द ॲसिडिटी ऑफ अवर ॲरोमॅटिक ॲसिड. आता ॲसिडिटी आपण बरेचदा डिस्कस केले, म्हणजे आता बघा ह्याच युनिटमध्ये आपण दोनदा ॲसिडिटी आणि बेसिसिटीला डिस्कस केली आहे. फर्स्टली आपण डिस्कस केली होती ॲसिडिटी ऑफ फिनॉल अँड सेकंड टाईम आपण जेव्हा ॲरोमॅटिक अमाइन बघितला तेव्हा आपण बेसिसिटी डिस्कस केली. तर ही जी ॲसिडिटी आहे, ॲसिडिटी आपण कशाच्या कंपॅरिझनमध्ये करतो, तर आपण एक हक्कल रूल ऑफ बघितला होता ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिसिटी हे एक्सप्लेन करते. हा जो रूल होता हा रूल कशावरती डिपेंड होता, हा पाय इलेक्ट्रॉन आणि पाय बॉन्डवरती डिपेंड होता. सेम जी आपली ॲसिडिटी आहे ती डिपेंड आहे पाय इलेक्ट्रॉन्सवरती. ठीक आहे, म्हणजेच काय तर आपल्या पाय बॉन्डवरती. हे आपल्याला क्लिअर आहे. तुम्ही जर डायरेक्टली ह्या लेक्चरवरती आले असणार तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार की तुम्ही जे फर्स्ट आणि सेकंड लेक्चर झाले, 2 पार्ट झाले आहे, ते पार्ट आधी बघा. म्हणजे तुम्हाला मी जे काही आता सांगते पाय इलेक्ट्रॉन, पाय बॉन्ड, हा जो काही कन्सेप्ट आहे क्लिअर होणार. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही येत आहात, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बट काय होतं की डायरेक्टली कुठल्या पॉईंटवरती जम्प करण्यापेक्षा त्याला स्टार्टिंगपासून जर आपण समजून घेतलं तर जास्त इझी पडतं, म्हणून म्हणते. ओके, बट आता तरीही सांगते जे स्टुडंट डायरेक्टली अटेंड झाले आहे या लेक्चरला त्यांच्यासाठी की हे जे बॉन्ड्स आहे हे बॉन्ड्स कशाने बनलेले असतात, तर पाय इलेक्ट्रॉननी बनले असतात. हे 2 इलेक्ट्रॉन आहे ज्याला आपण पाय इलेक्ट्रॉन म्हणतो आणि त्याच्या थ्रू एक बॉन्ड फॉर्म होतो, त्याला आपण पाय बॉन्ड म्हणतो. ओके, सो इथे बघा आता 3 बॉन्ड आहे, म्हणजे 3 पाय बॉन्ड इज इक्वल टू किती, 6 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, 6 इलेक्ट्रॉन कसे, प्रत्येकाला 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, म्हणजेच काय तर इथे 6 इलेक्ट्रॉन झाले. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आता ॲसिड म्हणजे काय, ॲसिड म्हणजे असा सबस्टन्स जो हायड्रोजन आयनला रिलीज करतो. म्हणजे एखादा कंपाऊंड जो डिसोसिएशन रिॲक्शनमध्ये हायड्रोजन आयनला रिलीज करतो त्याला आपण ॲसिड म्हणतो. हा कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर आहे. फॉर एक्झाम्पल ही आपली ॲलिफॅटिक ॲसिड आहे, म्हणजे ज्याला आपला R कंपाऊंड म्हणजेच इथिल मिथिल कुठलाही कंपाऊंड अटॅच असणार जो स्ट्रेट चेनमध्ये आहे
तो जेव्हा डिसोसिएशन रिॲक्शन शो करतो तेव्हा काय होतं, हा जो बॉन्ड आहे OH मधला म्हणजे अल्कोहोलमधला हा बॉन्ड ब्रेक होतो आणि काय होतं, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज जातो आणि एक जो H पॉझिटिव्ह आयन, ज्याला आपण हायड्रोजन ॲटम म्हणतो, हायड्रोजन आयन म्हणतो, तर तो रिलीज होतो. ओके, सो मग असा कंपाऊंड जो H पॉझिटिव्ह आयनला रिलीज करतो त्याला ॲसिड म्हणतो. सेम केस होता ॲरोमॅटिक ॲसिड सोबत. ॲरोमॅटिक ॲसिड म्हणजेच काय, तर ॲसिड दॅट इज आवर ॲसिडिक फंक्शनल ग्रुप विच इज डायरेक्टली अटॅच टू द आवर बेन्झिन. ओके, विच इज कॉल्ड ॲज अ बेन्झोइक ॲसिड. सो हा जो बेन्झोइक ॲसिड आहे जेव्हा डिसोसिएशन रिॲक्शन शो करतो तर हा जो ॲसिड आहे सेम नेचर शो करतो, म्हणजेच हा जो OH बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. ब्रेक झाल्यामुळं काय होणार, हा जो ऑक्सिजन आहे ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येतो अँड देअर इज अ रिलीज ऑफ H पॉझिटिव्ह आयन दॅट इज हायड्रोजन आयन जो आहे तो रिलीज होतं. हेन्स वी कॅन से दॅट दिस बेन्झोइक ॲसिड इज ॲसिडिक नेचर, नावामध्येच ॲसिड आहे. सो आपण इथे म्हणू शकतो का हा जो कंपाऊंड आहे हा ॲसिडिक आहे. बट आपल्याला फक्त स्टेटमेंट लागतं का, नाही, तर आपल्याला प्रूफसुद्धा लागतं की हा ॲसिडिक का आहे आणि ॲसिडिक किती प्रमाणात आहे, स्ट्रॉंगर ॲसिड आहे की विकर ॲसिड आहे. सी वी नो की रेझोनन्स जो आहे एखादा कंपाऊंडचा, रेझोनन्स इज डायरेक्टली अटॅच टू द स्टेबिलिटी. रेझोनन्स इन्क्रीज होणार तर कंपाऊंड जो आहे मच मोर स्टेबल होणार आणि स्टेबिलिटी जर इन्क्रीज झाला तर इट इज डायरेक्टली रिलेटेड टू आवर ॲसिडिटी. जेव्हा आपण बेसिसिटी डिस्कस केली होती ॲरोमॅटिक अमाइनची, तर बेसिसिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्टॅबिलिटी. म्हणजे स्टॅबिलिटी जर इन्क्रीज झाली तर बेसिसिटी डिक्रीज होत होतं. बट इथे काय होतं, जर स्टॅबिलिटी इन्क्रीज झाली तर ॲसिडिटी इन्क्रीज होतो. सो दिस इज द डायरेक्टली रिलेशन. इफ स्टॅबिलिटी गेट इन्क्रीजेस देन इट इन्क्रीज द ॲसिडिटी ऑफ अवर कंपाऊंड. आता ॲरोमॅटिक ॲसिडमध्ये काय होतं की हा जो ॲरोमॅटिक ॲसिड आहे डिसोसिएशन शो करतो आणि डिसोसिएशन शो केल्यामुळे काय होतं, आता इथे बघा C डबल बॉन्ड OH आहे आणि हा जो बॉन्ड कुठे ब्रेक होतो, तर हा जो ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड आहे तो ब्रेक होतो अँड देअर इज अ लिबरेशन ऑफ अवर H पॉझिटिव्ह आयन. आता निगेटिव्ह चार्ज म्हणजे जो काही आपला बेन्झोएट आयन आहे हा आयन काय करतो, हा जो निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे हा निगेटिव्ह चार्ज काय करतं, बेन्झिन रिंगमध्ये एंटर्ड होत नाही. का होत नाही, तर हा डायरेक्टली आपला कार्बनला अटॅच्ड आहे. हा जो कंपाऊंड आहे डायरेक्टली आपल्या बेन्झिन रिंगला अटॅच नाही आहे, म्हणून हा काय करतो, हा फक्त रेझोनन्स शो करतो ह्या ऑक्सिजन आणि हा कार्बनमध्ये. ठीक आहे, म्हणजेच ऑक्साईड आयनमध्ये हा डिलोकलाइज्ड होतो. कशा प्रकारे, आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह चार्ज मोव्स टू गिव्ह अ डबल बॉन्ड अँड डबल बॉन्ड मोव्स टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज. हेन्स इथे सुद्धा सेम होतं. हा जो ऑक्सिजनमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे इट मूव्स टू गिव्ह अ डबल बॉन्ड. ओके, म्हणजे इथे एक डबल बॉन्ड फॉर्म होतो आणि इथे जो ॲक्च्युअलमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे इट मूव्स टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज. ओके, सो इथे C डबल बॉन्ड O होणार आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे दुसऱ्या ऑक्सिजनवरती मूव्ह होणार. सो ही जी रिएक्शन आहे ही कंटिन्युअसली मूव्ह होणार. हा जो निगेटिव्ह चार्ज आहे कंटिन्युअसली मूव्ह होणार. बट कुठे मूव्ह होणार, फक्त हा जो ऑक्सिडाइज्ड आयन आहे, ऑक्साईड आयन आपण ज्याला म्हणतो, त्या ऑक्साईड आयनमध्ये हा निगेटिव्ह चार्ज मूव्ह होतो. ओके, सो दिस कंपाऊंड मेक्स मच मोर स्टॅबिलिटी आणि स्टॅबिलिटी इन्क्रीज झालं तर काय होणार, ॲसिडिटी इन्क्रीज होणार. ओके, हेन्स वी कॅन से आवर कंपाऊंड इज ॲसिडिक इन नेचर. ठीक आहे, कारण डिसोसिएशन झाल्यावर हा आपला H पॉझिटिव्ह आयन तर रिलीज करतो. हेन्स आवर बेन्झोइक ॲसिड हॅज अ मोर रेझोनन्स and more stable. Okay, and hence the stability is also increases. So प्रूफ करायचं असलं तर तुम्ही इथे प्रूफ करू शकता की हा जो आपला कंपाऊंड आहे H पॉझिटिव्ह आयनला रिलीज करतो. H पॉझिटिव्ह आयन रिलीज झाल्यानंतर जो काही निगेटिव्ह चार्ज होतो हा निगेटिव्ह चार्ज कुठे डिलोकलाइज्ड होतं, तर हा मूव्ह होतो ऑक्साईड आयनमध्ये. ओके, ऑक्साईड आयनमध्ये मूव्ह झाल्यामुळे काय होतं की हा स्टॅबिलिटी इन्क्रीज करतो. कुठल्याही प्रकारच्या बेन्झिनच्या स्टॅबिलिटीमध्ये हा इंटरफेअर करत नाही. हा फक्त मूव्ह होतो आपल्या ऑक्साईड आयनमध्ये. हेन्स इट इज मच मोर ॲसिडिक ॲज कम्पेअर टू अवर बेन्झिन. ओके, सो दिस इज द प्रूफ. आता इफेक्ट ऑफ अवर सबस्टिट्यूशन ऑन अवर ॲसिडिटी. आता हा आपला बेन्झोइक ॲसिड आहे म्हणजे बेन्झिन विच इज अटॅच टू द COOH फंक्शनल ग्रुप. हा एक आपला बेन्झोइक ॲसिड आहे. जेव्हा ह्या कंपाऊंडमध्ये एखादा एक्सटर्नली कंपाऊंड अटॅच्ड होतो तेव्हा त्याच्या ॲसिडिटीवरती काय इफेक्ट होतं. ठीक आहे, मग आता हा कंपाऊंड कुठला आहे याच्यावरती डिपेंड होणार याची ॲसिडिटी. एक एक्झाम्पल दिलं होतं मी की आपली फॅमिली आहे, फॅमिलीमध्ये आपली मदर, फादर आणि एक आपण आणि म्हणजे आवर सेल्फ. ठीक आहे, आय आणि आपली एखादी सिस्टर प्रेझेंट आहे.
ह्या फॅमिलीमध्ये जर एक्सटर्नली कोणी आपल्या घरी पाहुणा आला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये, तर काय होतं, इफेक्ट जो काही या फॅमिलीवरती होणार तो डिपेंड करणार हा जो पाहुणा आहे तो कोण आहे. ठीक आहे, हा जो पाहुणा मोठा असणार म्हणजे जास्त एज ग्रुपचा असणार म्हणजे आपली आजी वगैरे असणार, तर याचा इफेक्ट कोणावरती पडणार, मम्मी आणि पप्पावरती, मदर आणि फादरवरती. का तर ते त्यांच्या एज ग्रुपमध्ये राहणार, ते कुठे यांची खेळणी घ्यायला येणार किंवा यांच्या स्टडीमध्ये इंटरफेअर करणार, ते इंटरफेअर करणार ह्यांच्या कामामध्ये, राईट. तोच जर एखादा व्यक्ती जर छोटा असणार, आपल्या एज ग्रुपमधला असणार, आपला क्लासमेट्स असणार, म्हणजे क्लासमेट तर नाही बट आपल्या एजमध्ये असणार, सेम क्लासमध्ये जर आपण बिलॉंग करत असणार, तर तो कोणावरती इफेक्ट शो करणार, ऑब्व्हियसली तो आपल्यावरती, आपल्या सिस्टरवरती इफेक्ट शो करणार. का तर तो इंटरफेअर करू शकता आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या जो काही रुटीन आहे, मे बी पॉझिटिव्हली की निगेटिव्हली. मी नाही म्हणते की तो निगेटिव्हच इफेक्ट शो करणार, पॉझिटिव्हसुद्धा इफेक्ट शो करू शकतो, बट इफेक्ट शो करतो. सो इफेक्ट कोणावरती डिपेंड आहे, हा जो एक्सटर्नल आहे, फॉरेन पर्सन आहे, त्या पर्सनवरती हा इफेक्ट शो करतो. सेम होतं आपल्या बेन्झोइक ॲसिडसोबत. हा जो काही कंपाऊंड अटॅच्ड होतो हा बेन्झिनवरती, हा डिपेंड करतो याच्या ॲसिडिटीवरती. म्हणजेच नेचर कोण डिसाईड करणार, तर हा जर हा आपला इलेक्ट्रॉन डोनेटिंग असणार तर कुठला इफेक्ट शो करतो, आणि हा जर आपला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असला तर नेमका कशा प्रकारे इफेक्ट शो करणार. आता अनदर एक्झाम्पल दिलं होतं की मी एखादा व्यक्ती आहे, म्हणजे 2 फ्रेंड आहे बघा. आता एखादा जो काही पर्सन आहे, फ्रेंड आहे, तो रिच आहे, श्रीमंत आहे, ठीक आहे, आणि त्याचाच एखादा फ्रेंड झाला जो पुअर आहे, म्हणजेच काय, त्याच्याकडे पैसे नाही आहे. मग अशा वेळेस काय करणार, हा जो पुअर आहे हा काय करणार, थोडी हेल्प मागणार की मला म्हणजे मागणार नाही, किंवा दोघांचे स्वभाव जर जोडले तर ठीक आहे, हा म्हणणार माझ्याकडे इतके इतके पैसे आहेत, चल आपण काहीतरी खायला जर जायचं असणार तर मी तुझे पैसे पे करतो. म्हणजेच काय, तर हा याला हेल्प करणार, जो रिच व्यक्ती आहे तो हेल्प करणार. म्हणजेच काय, तर आपल्या केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप म्हणजेच काय, हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारा ग्रुप. आता हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आपला जो काही बेन्झोइक ॲसिड आहे याच्यावरती कशा प्रकारे इफेक्ट शो करतो. सी, एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप म्हणजेच काय, तर पोर व्यक्ती ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहे असा एखादा व्यक्ती जर आपला बेन्झोइक ॲसिडवरती जर अटॅच झाला तर हा काय करणार, याच्याकडनं इलेक्ट्रॉन घेणार. म्हणजे एखादा पोर व्यक्ती जर आला तर तो काय करणार, रिच व्यक्तीकडनं थोडेसे पैसे हेल्प करणार, ठीक आहे. सो हा काय करणार, आपला बेन्झोइक ॲसिडपासून काही इलेक्ट्रॉन्स घेणार. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप फॉर एक्झाम्पल NO2 आला, आणि ह्या पोझिशन म्हणजेच ऑर्थो, मेटा आणि प्यारा, हे पोझिशन सगळ्यांना क्लिअर आहे. फॉर एक्झाम्पल ऑर्थो पोझिशनवरती हा जर येऊन अटॅच झाला तर हा काय करणार, ह्या पोझिशनवरती इलेक्ट्रॉन याच्याकडे पुल करायचा प्रयत्न करणार टू एक्वायर स्टॅबिलिटी. ओके, सो हा कुठल्याही प्रकारचा इंटरफेअर करत नाही आहे याच्या रेझोनन्समध्ये, ठीक आहे. म्हणून हा जो काही कंपाऊंड आहे हा काय करतो, स्टेबिलिटीला इन्क्रीज करतो, आणि स्टेबिलिटी इन्क्रीज झाली तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲसिडिटी, हेन्स इट इन्क्रीज द ॲसिडिटी ऑफ अवर कंपाऊंड. बट अनदर केसमध्ये जर आपला हा जो कंपाऊंड आहे, फॉर एक्झाम्पल हा रिच आहे, आणि ह्या रिच व्यक्तीला एखादा आणखीन रिच व्यक्ती जर अटॅच झाला, म्हणजे दोन्ही श्रीमंत झाले, म्हणजे काय होणार, भरपूर पैसे येणार. मग काय होणार, कोणी कोणाला हेल्प नाही करणार, पण काय होणार, भरपूर अशी उधळमास होणार, कोणी कुठे खर्च करणार, कोणी काय करणार, म्हणजेच काय, अनस्टेबिलिटी होणार. सेम केसमध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर इथे अटॅच झाला तर हा काय करणार, याला डोनेट करणार. पण ऑलरेडी याच्याकडे पैसे आहे आणि याच्याकडे आणखीन जर पैसे झाले, माहिती आहे का आपल्याला, की म्हणतात ना की कमी पैसे असले तर सुख जास्त असतं, आणि जास्त पैसे असले तर सुख कमी असतं, कारण झोप लागत नाही श्रीमंत व्यक्तीला. असो, तो एक वेगळा पार्ट आहे. बट इथे काय होणार, अनस्टेबिलिटी होणार. म्हणजेच काय, आता हा जो आपला बेन्झोइक ॲसिड आहे, बेन्झोइक ॲसिड जेव्हा डिसोसिएशन शो करतो तेव्हा तो एक बेन्झोइट आयन फॉर्म करतो, आणि अशा वेळी जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर इथे आला, फॉर एक्झाम्पल आवर CH3 कंपाऊंड हा जर येऊन आपल्या बेन्झोइट आयनला जर अटॅच झाला तर हा काय करणार, डोनेट करणार. त्याचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहे, हे जे बेन्झिन आहे, बेन्झिनवरती चार्जेस मूव्ह होणार, आणि ऑलरेडी याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, आणि ऑलरेडी हा जर आयन्स यांना देणार तर अनस्टेबिलिटी होणार, आणि माहिती आहे आपल्याला अनस्टेबल जर कंपाऊंड झाला तर ॲसिडिटी डिक्रीज होणार. ओके, सो मी इथे नोट्समध्ये आधी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप एक्सप्लेन केला आहे, आणि इथे तुम्हाला लिहिताना म्हणजे एक्सप्लेन करताना विड्रॉईंग ग्रुप आधी एक्सप्लेन केला. ओके, सो कन्फ्यूज व्हायचं नाही, मला फक्त पॉईंट तुम्हाला क्लिअर करायची होती. आय थिंक दिस इन्फॉर्मेशन इज इनफ टू राईट यू इन एक्झाम. एवढं लिहिलं तरी इनफ आहे तुम्हाला
पुरे असे मार्क्स भेटणार. ओके, नाव मुव्हिंग टू अवर मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स, दॅट इज द रिॲक्शन ऑफ अवर बेन्झोइक ॲसिड और वी कॅन से ॲरोमॅटिक ॲसिड और वी कॅन से रिॲक्शन ऑफ COOH. का COOH? तर ही जी रिॲक्शन शो करतो म्हणजे दॅट इज आपलं बेन्झोइक ॲसिड जो काही रिॲक्शन शो करतो तर रिॲक्शन फक्त आणि फक्त COOH कंपाऊंडमध्ये होतं. आता बघा इथे प्रत्येक ग्रुप जो अटॅच आहे चेंजेस कुठे होत आहे तर आपला हा जो COOH ग्रुप आहे इथे चेंजेस होतं. बेन्झीन रिंग ही आपली ॲज इट इज असते म्हणून इथे मी इथे लिहिताना दिलं आहे की रिॲक्शन ऑफ अवर COOH ग्रुप. आता मी इथे एकाच पेजवरती तुम्हाला सगळं काही लिहून दिलं आहे म्हणजे तुम्ही इझिली तुम्ही रिॲक्शन आठवण ठेवू शकता. याचा स्क्रीनशॉट काढा किंवा याला तुम्ही तुमच्या नोट्समध्ये प्रिपेअर करा आणि भिंतीला अटका. इझिली तुम्ही सगळे रिॲक्शन लिहू शकता, डोळे बंद करून लिहू शकता, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता बघा आपला हा जो बेन्झोइक ॲसिड आहे वेगवेगळ्या कंपाऊंडसोबत वेगवेगळी रिॲक्शन शो करतो. लाईक हा जो अल्कोहोलसोबत रिॲक्शन शो करत असणार तर अल्कोहोल काय करणार, हा जो आपला R आहे R आपला त्या शिफ्ट होणार आणि एक वॉटर मॉलिक्युलर रिलीज होणार म्हणजेच बेन्झोइक ॲसिड इस्टर फॉर्म होणार. C+O हा काय असतो तर आपला इस्टर असतो. हा जर आपला अमाईनसोबत रिॲक्शन शो करतो तर ॲसिड अमाइड फॉर्म होतं. इफ our benzoic acid is react with PCl5 then there is a formation of our benzoyl chloride. ओके, हा जो OH आहे Cl ने रिप्लेस होतं. If our benzoic acid is react with P2O5 compound then there is a formation of our benzoic acid anhydride and our benzoic acid is react with lithium aluminum hydroxide then there is a formation of benzoyl alcohol. ओके, आणखीन एक रिॲक्शन आहे ती आहे डिकार्बॉक्झिलेशन म्हणजेच काय तर आपला जो काही COO आहे दॅट इज CO2 किंवा जो काही कार्बन आहे तो रिलीज होतो आणि बेन्झीन फॉर्ममध्ये म्हणजेच काय जो काही कार्बन आहे तो रिमूव्ह होतो, ज्याला आपण डिकार्बॉक्झिलेशन म्हणतो. ओके, सो दीज आर सम रिॲक्शन. आता ह्या रिॲक्शन कशा प्रकारे होतं मी सांगताना फक्त सांगितलं आहे. आता नेमकं ॲक्च्युअलमध्ये होतं तरी काय तर फर्स्ट रिॲक्शन आहे ज्याला आपण साल्ट फॉर्मेशन म्हणतो. साल्ट फॉर्मेशन का तर प्रोडक्टमध्ये साल्ट फॉर्म होतं. इफ अवर बेन्झोइक ॲसिड इज रिॲक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड जेव्हा डिसोसिएशन होत नव्हतं तेव्हा Na पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह होतं आणि हा जो Na पॉझिटिव्ह आहे हा रिॲक्ट होतं आपल्या बेन्झोइक ॲसिड सोबत. रिॲक्शन होताना आधी काय होतं डिसोसिएशन होतं म्हणजेच काय तर हा आपला ॲसिडिक कंपाऊंड आहे म्हणजेच H पॉझिटिव्ह आयनला हा रिलीज करणार म्हणजे हा जो OH मधला बॉन्ड आहे तो ब्रेकडाऊन होता. H positive ion form होणार and this H positive ion is come and react with this OH negative and there is a formation of our HOH that is water. Okay, and ओवरती निगेटिव्ह चार्ज आला होता बेन्झोएट आयनमध्ये आपण बघितलं होतं. सो निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट टू दिस पॉझिटिव्ह दॅट इज Na पॉझिटिव्ह अँड दिस Na पॉझिटिव्ह कम अँड बाइंड टू द ऑक्सिजन. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर बेन्झोएट दॅट इज अवर साल्ट. हेन्स द रिॲक्शन नेम इज साल्ट फॉर्मेशन. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर असणार. देन वी हॅव our next reaction that is esterification of our benzoic acid. म्हणजेच काय तर कंपाऊंडमध्ये प्रोडक्टमध्ये इस्टर फॉर्म होणार कशा प्रकारे तर बेन्झोइक ॲसिड आहे. वेन दिस बेन्झोइक ॲसिड इज रिॲक्ट विथ मिथानॉल म्हणजेच कुठलाही एखादा कंपाऊंड ज्याच्यामध्ये अल्कोहोल प्रेझेंट आहे अल्कोहोलसोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा काय होतं कुठलाही कंपाऊंड जेव्हा रिॲक्शन शो करतो तेव्हा तो डिसोसिएशन शो करतो. ओके, सो बेन्झोइक ॲसिड वी नो इट लिबरेट H पॉझिटिव्ह आयन. अगेन हा जो H पॉझिटिव्ह आयन आहे इट रिॲक्ट विथ दिस OH निगेटिव्ह अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर वॉटर मॉलिक्युल. ओवरती निगेटिव्ह चार्ज येणार आणि निगेटिव्ह चार्ज ऑलवेज अट्रॅक्ट टू दिस पॉझिटिव्ह चार्ज. CH3 कम अँड बाइंड टू अवर O निगेटिव्ह. ओके, अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर C+O. ओके, म्हणजेच काय तर आपला जो काही इस्टर आहे हा आपला इस्टर ग्रुप आहे हा आणि इस्टर ग्रुप फॉर्म होते देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर मिथिल बेन्झोइल. ओके, अगदी सिम्पल मेकॅनिझम आहे. लेट मी क्लिअर वन थिंग की रिॲक्शन लिहिताना काय होतं की मुलं फक्त रिॲक्शन लिहितात आणि त्याचं वर्डिंग लिहिणं विसरतात. वर्डिंग लिहिणं ही खूप इम्पॉर्टंट असतं कारण जर मी एक्झामिनर असणार तर मी आधी काय करणार मुलांचे रिॲक्शन चेक करणार आणि बघणार की मुलांनी वर्डिंग लिहिले की नाही. जर त्यांनी वर्डिंग लिहिली नसणार तर मला एक चान्स असतो की मी त्यांचे मार्क्स कट करू शकते. ओके, सो तुम्हाला फुल मार्क्स जर घ्यायचे असणार तर एका सिंगल लाईनमध्ये का होईना पण वर्डिंग लिहायला विसरू नका आणि हे जे कंपाऊंडचे नाव आहे ते मेन्शन करायला विसरू नका. ओके, देन वी हॅव थर्ड रिॲक्शन दॅट इज अवर ॲसिड हॅलाइड फॉर्मेशन. ॲसिड हॅलाइड कशा प्रकारे फॉर्म होतं तर दिस बेन्झोइक ॲसिड इज रिॲक्ट विथ अवर फॉस्फरस पेंटॅक क्लोराईड दॅट इज PCl5. जेव्हा हा रिॲक्शन शो करतो आता इथे काय होतं
हा जो H पॉझिटिव्ह आयन आहे तो रिलीज होत नाही, तर इथे डायरेक्टली OH निगेटिव्ह आयन फॉर्म होतं. ठीक आहे, काही एक्सेप्शनल असतात जिथे आपला जो काही कंपाऊंड आहे बेसिक नेचर शो करतो. सो हे एक्सेप्शनल आहे. म्हणजेच तुम्ही म्हणणार मॅडम प्रत्येक वेळेस H पॉझिटिव्ह आयन रिलीज होणार का? नाही, तर OH निगेटिव्ह आयन सुद्धा रिलीज होणार. मग इथे काय होणार, हा जो C आणि O दॅट इज कार्बन आणि ऑक्सिजन मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेकडाऊन होतो. PCl5 मधला एक जो क्लोरीन आहे, दिस Cl निगेटिव्ह कम अँड बाइंड्स टू दिस कार्बन. ओके, सो देअर इज अ फॉर्मेशन ऑफ बेन्झोइल क्लोराइड. ओके, मग आता हे जे रिमेनिंग कंपाऊंड आहे त्याला बॅलन्स करायसाठी हा अगेन P फॉस्फरस सोबत हा ऑक्सिजन रिॲक्ट होतो. ओके, अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर POCl3, म्हणजे ह्याच्यामधला परत एक Cl राहिला तर दिस क्लोराइड आयन कम अँड रिॲक्ट विथ दिस हायड्रोजन अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. आपल्याला फक्त काय जो प्रोडक्ट महत्त्वाचा आहे, बाय प्रोडक्ट आपण मनाने पण लिहू शकतो, फक्त प्रोडक्ट आपल्याला महत्त्वाचं आहे. देन वी हॅव अवर फोर्थ रिॲक्शन दॅट इज रिडक्शन ऑफ अवर बेन्झोइक ॲसिड टू बेन्झोइल अल्कोहोल. म्हणजे आता इथे काय होतं बघा, ॲसिडचं कन्व्हर्शन आपल्या अल्कोहोलमध्ये होतं. म्हणजे हा जो C डबल बॉन्ड O आहे दॅट इज कीटोन आहे, कीटोनचं कन्व्हर्जन आपल्या डायरेक्टली मिथिलमध्ये होतं. कशा प्रकारे, बेन्झोइक ॲसिड जेव्हा रिडक्शन रिॲक्शन शो करतं, रिडक्शन म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन आयन. ठीक आहे, सो इट रिॲक्ट विथ लिथियम ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. then there is a addition of hydrogen atom and removal of oxygen. reduction reaction म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, सो इथे काय होतं, हा जो कंपाऊंड आहे ते एक ऑक्सिजन रिमूव्ह होतो आणि हायड्रोजन अटॅच्ड होतो अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर बेन्झोइल अल्कोहोल. देन फिफ्थ रिॲक्शन आहे डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन. इथे काय होतं, हा जो आपला बेन्झोइक ॲसिड आहे कॅल्शियम ऑक्साईडसोबत रिॲक्शन शो करतो इन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. आता हे इथे काय होतं, हा जो COOH कंपाऊंड आहे याच्यामधला CO2 म्हणजेच 2 ऑक्सिजन आणि 1 कार्बन आहे तो रिलीज होतं आणि इट रिॲक्ट विथ दिस CaO म्हणजेच अवर कॅल्शियम ऑक्साईड. आणि हा जो H आहे डायरेक्टली येऊन आपल्या बेन्झिनला अटॅच होणार अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर बेन्झिन. सो आय होप तुम्हाला सगळ्या रिॲक्शन क्लिअर असणार, सगळे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन क्लिअर असणार आणि अगदी सिम्पल अशा लँग्वेजमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आय होप क्लिअर असणार. अँड अगेन आपल्या नोट्स अवेलेबल आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. चॅनलची लिंक हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. व्हिडिओ आवडला असणार तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कन्सेप्ट नेमके क्लिअर होत असणार तर. आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.